नमस्कार, मी संदीप. आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. मंत्रिमंडळ बैठकीत नसरापूर प्रकरणावर चर्चा. अत्याचारातील आरोपीला पॅरोल देऊ नका. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे विधी न्याय विभागाला निर्देश. नसरापूर दुर्घटनेची जाण ठेवून जल्लोष केला नसता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. प्रणिती शिंदेंची मागणी. नसरापूरचे ग्रामस्थ आणि आम्ही एकत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीस यांनी स्वतः सांगितलंय की ते या केसचं मॉनिटरिंग करतील. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठेचून मारायला पाहिजे. ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत त्यांना जामीनच होऊ नये. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. अंगारक चतुर्थी निमित्त जळगावच्या पाळजी सिद्धी गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. काळा पाषाणातील एकमेव 31 फुटी भव्य सिद्धी गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी. अंगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक लेण्याद्री गिरिजात्मक नगरी सजली. लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक विविधरंगी फुलांनी सजवण्यात आला. बाप्पाला केळी आंब्याचा महानैवेद्य. सिंधुदुर्गात पेट्रोल डिझेलचा तुटवडा. कोकणात पंपावर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. पर्यटनावर परिणाम. कळंब शहरात पेट्रोल पंपावर ग्राहकांची गर्दी. पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा. नांदेडच्या खडकपुरा भागात अतिक्रमण काढताना राडा. अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्याला जमावाकडून मारहाण. जळगावमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग. रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. तरुण अल्पवयीन मुलीला मोबाईलवर वारंवार मेसेज तसेच अश्लील फोटो पाठवत असल्याचं तक्रारीत नमूद. पुण्यात दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टेम्पोची धडक. अंगावरून गेल्यानं पत्नीचा जागीच मृत्यू. पती गंभीर जखमी. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.